आदरणीय श्रीरंगाप्पांचा आज जन्मदिवस, त्यानिमित्तानं आपण सगळेच मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात। त्यासोबतच अप्पांच्या एकूणच राजकीय आणि सामाजिक जीवनातला जो काही प्रवास आहे त्याच्यावरती जे संघर्ष योद्धा नावाचं जे पुस्तक लिहिलं गेलं त्याचंही प्रकाशन आज या ठिकाणी होतंय। आणि या अत्यंत चांगल्या आणि गोड कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये विशेष उपस्थित आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान लोकप्रिय आणि कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, आत्ताच आपणना आशीर्वाद देऊन या ठिकाणी होते ते गेले जे आपले आदरणीय गोविंददेवगिरी महाराज, व्यासपीठावरती उपस्थित आमदार महेंद्र थोरवेजी, आमदार राहुल कुलजी, आमदार सुनील अण्णा शेळके, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, इतर सर्वच मान्यवर व्यासपीठावरचे, कारण मला माहिती आहे की 5 वाजता आपण सगळेजण या ठिकाणी आलायत, त्यामुळे अधिक वेळ आपल्यामध्ये घेणार नाही। खरं तर फक्त शिंदे साहेबांनीच आता शुभेच्छा द्याव्यात अशीच वेळ होती, परंतु मंत्री आला आणि त्याला बोलताच येत नाही की काय असंही व्हायला नको, म्हणून 2 मिनिटात फक्त शुभेच्छा द्यायच्या साहेब। कारण आता रोजचा सहवास आमचा ठरलेला आहे दिल्लीतला। माझ्यासाठी दिल्ली नवीन आहे, पण मी जो काही अप्पांचा सहवास गेले 8-9 महिने माझा आहे त्याच्यावर मी एवढंच सांगेन आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद यासाठी देईन की अत्यंत योग्य असा जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी देशाच्या संसदेत आपण पाठवला, त्यासाठी आपल्याला मनापासून मी धन्यवाद देईन। कारण माझ्यासाठी तर आता सगळं शिकायचं आहे आणि म्हणून आता ठीक आहे, मला एखादी जबाबदारी मिळाली असेल, पण आम्ही अप्पांकडे एक आमचे ज्येष्ठ सहकारी म्हणून पाहतो। गेले 15 वर्ष 10 वर्ष त्यांनी दिल्लीमध्ये काम केलं, तिसऱ्यांदा आपण सगळ्यांनी त्यांना पुन्हा एकदा त्या कामाच्या जोरावरती निवडून दिलं आणि संसदेमध्ये अत्यंत कार्यक्षम पद्धतीनं संसदेच्या पूर्ण कामकाजामध्ये सहभाग घेणारे एक अत्यंत कार्यक्षम असे लोकप्रतिनिधी खासदार म्हणून अप्पांची दिल्लीमध्ये तुम्हाला सांगतो प्रतिमा आहे। आता मी दिल्लीत गेलो म्हणून तुम्हाला तिथलं सांगतो, इथं कुणी काय सांगो, अप्पांना दिल्लीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आज त्यांच्या कामाचं जे काही कौतुक केलं जातं हे मी जवळनं पाहिलंय, मी अनुभवलंय। अत्यंत मितभाषी, सगळ्यांची अगदी सांभाळून घेणं, सगळ्यांशी व्यवस्थित त्यांचे एक संबंध मला असं वाटतं गेल्या 10-11 वर्षाच्या काळात त्यांनी खूप चांगले निर्माण केलेत। आणि म्हणून मी पाहिलं की जेव्हा हे पुस्तकाचं प्रकाशन होत असताना त्याच्यातले जे काही प्रस्तावना तर वाचली, नंतर ज्यांनी शुभेच्छा दिल्यात त्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सुद्धा त्यांना शुभेच्छा या ठिकाणी दिल्यात। मला असं वाटतं की त्यांच्या कामाची याच्यापेक्षा मोठी पावती काय असू शकते। आणि म्हणून आज अधिक बोलणार नाही, शिंदे साहेबही आपल्याला या ठिकाणी आपण शुभेच्छा देतील, पण मी एवढंच सांगेन की एक चांगले ज्येष्ठ सहकारी, एक मित्र म्हणून सर्वांना सोबत घेऊन सांभाळून काम करणारे अप्पा मी दिल्लीत पाहतोय। आणि अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत कुठल्याही राज्याचा खासदार असू, कुठलाही मंत्री असू, इतके चांगले संबंध मला असं वाटतं की क्वचित एखाद्या खासदाराचे दिल्लीमध्ये असतील जितके संबंध यांनी निर्माण केले। आणि मला मगाशी गाडीत येता असं कळलं की ते मतदारसंघात पण तसंच वागतात, फार काही राजकारणाच्या भानगडीत पडत नाहीत, तूही माझा, तूही माझा, तूही माझाच। आणि म्हणून हे गणित जमलंय आणि म्हणून असं क्वचित कदाचित काही लोकांनाच जमतं जे अप्पांना जमलंय। आणि शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे, शिंदे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेला पठ्ठा आहे आणि त्यामुळे सहजासहजी निश्चितपणे मला असं वाटतं की काही केलं तरी आपल्याही पाठिंब्याचे जे ते हलणार नाही। एक चांगलं काम अप्पा त्यांच्या काळामध्ये निश्चित पुढच्या काळात सुद्धा एक चांगलं काम करतील। नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, अगदी तळागाळातून आलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की माझ्या घरात काही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, माझ्या घरात कोणी साधं ग्रामपंचायत सदस्य पण झालं नाही। आणि म्हणून हे कर्तृत्व अधिक प्रकर्षानं मला असं वाटतं की चांगलं ठरतं। हे नेतृत्व जिथून सुरू झालं, त्या तळागाळातून सुरू झालं, अशाच नेतृत्वाला समाजाच्या शेवटच्या माणसाची काळजी असते। शेवटच्या माणसासाठी असाच जनप्रतिनिधी काम करतो जो तिथून आलाय आणि म्हणून त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। आपण आप्पा 61 साजरी करता खरं तर वाटत नाही, तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमची घोषित केली आहे, तुमचा 61वा लिहून टाकलं
आता ते तुम्ही बघा, पण मला वाटतं की खरं आप्पा 61 वाटत नाहीत, पण आता लिहिलं 61 आता ते स्वीकारलं पण पाहिजे. त्यामुळे तुम्ही आता ज्येष्ठ झालात आमच्यासाठी. अशा आमच्या ज्येष्ठ नेत्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा. आपल्या हातनं अशीच समाजाची चांगली सेवा घडो. एक आदर्श 75 साहेब म्हणते 75 आकडा चुकलाय. त्यामुळे खूप शुभेच्छा आप्पा मनापासून. इतकं सगळं जनतेचं प्रेम आपल्या सगळ्याच्या तुमच्या वाट्याला आहे. तुम्हाला खूप खूप सगळ्यांनी आशीर्वाद सुद्धा या ठिकाणी देण्यासाठी जमलेत. आमच्या सगळ्यांच्या वतीनं खूप मनापासून आपल्याला जन्मदिवसाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.